टीका उद्धव ठाकरे आता सध्याला चालू सभेमध्ये करतायत. ओमराजे निंबाळकर असतील, संजय देशमुख असतील, इतर 6 खासदार असतील, यांना लायकी नसलेला माणूस म्हणून ते समजतात. कशा प्रकारे बघताय? म्हणजे ऑपरेशन टायगरला ऑपरेशन देवेंद्र देखील असं म्हणतात. मला एक गोष्ट कळत नाही आहे. आता लायकी नसलेला माणूस किंवा लोक का गेली, लायकी नसल्यामुळे गेली का कशी गेली, हे आपण तपासलं पाहिजे. खास करून मी उद्धवजींना माझा सल्ला आहे की आता थोडं सबुरीनं घ्यावं. दुसऱ्याला दोष देऊन सगळ्या गोष्टीचं प्रश्न सुटत नाहीत. आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. अवश्य खासदार गेल्याचं दुःख त्यांना होईल, याच्यामध्ये कुठली शंका घेण्याचं कारण नाही. पण गेल्यानंतर दूषणं दुसऱ्याला देण्यापेक्षा हे जात असताना आपण कुठं कमी पडलो याचा अभ्यास ज्या दिवशी करतील त्या दिवशी मला वाटतं त्यांना सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधीला अनेक वर्षापासून त्यांनी शोधलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की ही परिस्थिती का निर्माण होते या संदर्भात आपण विचार केला पाहिजे आणि समोरची लोक सातत्यानं का निवडणुका जिंकतायत याच्यावर विचार केला पाहिजे. आणि हा विचार जेव्हा हरणारे लोक करतील, फक्त पालकमंत्री म्हणून मला दोष द्यायचा, देवेंद्रजींना दोष द्यायचा किंवा एकनाथ शिंदे साहेबांना दोष द्यायचा, म्हणजे सगळ्या प्रश्नाचं सोल्युशन मिळत नाही. आपण का महापालिकेत हारलो, आपण का राज्यात हारलो, आपण का जिल्हा परिषदेत हारलो, याचं आत्मपरीक्षण केलं की सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. त्यामुळे ती उत्तरं मिळवण्यासाठी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. एकनाथ शिंदेना रामाची उपमा दिली आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्मणाची उपमा देत महायुतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ आहे अशा पद्धतीचं एक सूत्रवाद केलेलं आहे. काय उत्तर असणार आहे? आपला दृष्टिकोन बघता उघडा डोळे बघा नीट. त्यामुळं आपण जर दृष्टिकोन योग्य ठेवला तर राम आणि लक्ष्मण दोघंही भाऊ होते. मोठा कोण छोटा कोण याला अधिकचं महत्त्व राहत नाही, पण भाऊ आहे त्याला अधिकचं महत्त्व राहतं. त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र खूप वेगानं प्रगती करतो आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं देवेंद्रजींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे. 2014पासून 2000 आता कुठलं वर्ष आहे 26. त्यामुळं 14ला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आलं. 19ला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं 119 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या आणि चालू या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या 132 जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं देवेंद्रजीच्या कर्तृत्वावर राज्यातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळं आणि एकनाथ शिंदे साहेबांचंही काम खूप चांगलं आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून केलं, उपमुख्यमंत्री म्हणून आता ते खूप चांगलं काम करतात. त्यामुळं आपल्याला या निमित्तानं माझं सांगणं आहे की आता एवढं चांगलं सरकार चाललेलं असताना आपण बघण्याचा दृष्टिकोन सुयोग्य ठेवावा अशा पद्धतीची माझी विनंती आपल्याला आहे. ऑपरेशन टायगर व्हायच्या अगोदर 6 खासदार ठाकरेंसाठी चांगले होते. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान शर्यतीमध्ये नसले पाहिजेत म्हणून अमित शहा आणि मिंदे या दोघांनी मिळून हे ऑपरेशन देवेंद्र रचलेलं आहे. असं शर्यतीतनं बाद झालेल्या माणसांनी शर्यतीबद्दल चर्चा करू नये असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे त्यांना की प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे की एवढं मोठं आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले, हे सगळं त्या फ्रस्ट्रेशनमधून आदरणीय एवढ्या मोठ्या फ्रस्ट्रेशनमधनं काही गोष्टी उद्धवजींच्या डोक्यामध्ये येतात. माणूस फ्रस्ट्रेट झाला की तसे काही विचार मनामध्ये येतात, तसे विचार सध्या त्यांच्या मनामध्ये येत आहेत. त्यामुळं फ्रस्ट्रेशनमध्ये असलेल्या माणसाला फार गांभीर्यानं घेऊ नये असे संकेत मला वाटतं आहेत. असं त्या संकेताचं पालन आपण करावं अशी विनंती माझी. नीट आणि टीईटी परीक्षेचं जे पेपर फुटे आहे त्याच्या शासनाचा किती कोटींचा खर्च आहे? नाही, शासन वेगवेगळ्या पातळीवर खर्च करत असतं. एकूण आकडा काय? मी तुम्हाला तेच सांगतो, त्याचा संयुक्तिक आकडा माझ्याकडे उपलब्ध नाही, परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं नियोजन विभाग वेगळा खर्च करतं, आरोग्य विभाग काय खर्च करत असतं, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग खर्च करत असतं. मोठा मेजर खर्च जो आहे तो ग्रामविकास खातं करत असतं की जो सगळ्या व्यवस्था, सगळ्या सुविधा व्यवस्था देण्याचं काम वारीला ग्रामीण भागामध्ये ते हे करत असते, ग्रामविकास खातं करत असते. असे वेगवेगळ्या ठिकाणी आणि बहुतांश खर्च तर सेवाभावी संस्था करत असतात. सेवाभावी संस्था आलेल्या वारकऱ्यांचं जेवण, आलेल्या वारकऱ्यांचं गाड्या, आलेल्या वारकऱ्यांना पाणी आपण तर देतोच,
परंतु त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो, ज्या ठिकाणी दिंड्याचा मुक्काम असतो, त्या ठिकाणची लोक स्वयंस्फूर्तीनं त्यांची सेवा करत असतात. तो खर्च मला वाटतं शासन करतं ह्याच्यापेक्षा मोठा खर्च असतो. त्यामुळे बहुतांश लोकांना सुविधा देणं, कारण आपण फक्त पंढरीच्या आषाढी दिवशी आलेल्या लोकांची संख्या काउंट करतो आपण, परंतु पालखी मार्गावर येणारी जी लोकांची संख्या असते, पालखीसोबत चालणारी 5-6 लाख लोकांची संख्या असली तरी रोज दर्शन घेऊन जाणाऱ्या लोकांची 5-6 लाख लोकांची संख्या असते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावातनं लोक येतात, दर्शन घेऊन जातात, पण त्यांनाही व्यवस्था उभ्या करायला लागतात. आलेल्या लोकांचे स्वागताची, पाण्याची, बाकीची व्यवस्था उभ्या राहत असतात. त्यामुळे प्रचंड मोठा ताण कोट्यावधी भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि काही भाविक आषाढीला पंढरपूरमध्ये पण येत असतात. त्यामुळं खूप व्यापक असा नियोजन त्याला करायला लागतं आणि त्यासाठी खर्चही मोठा येत असतो. परंतु माझ्या माहितीप्रमाणे साधारण 60-70 कोटीच्या आसपासचा खर्च अपेक्षित असतो. प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून 5-10 कोटी रुपये कमी अधिक होऊ शकतो. मी आपल्याला आत्ता ज्या प्रश्नासंदर्भात बोलतोय तेवढीच माहिती, मला पेपर फुटल्याची माहिती, मी दिवसभर बैठक येत आहे, एकही मिनिट इकडं तिकडं नाही, त्यामुळे मला त्याची कल्पना नाही. माहिती घेऊन माहिती देतो.